तर दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून देवाभाऊ 2014 ला आपण पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते, आता आमचा अंत पाहू नका अशी मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली। माझी प्रकृती चांगली आहे तोपर्यंत आरक्षण द्या, नाहीतर धनगर समाजाचा मल्हार तांडव दिसेल असा इशाराच आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे जालन्यात उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। थेट त्यांच्याशीच बोलूया। भाऊ, काय सांगाल? तिसरा दिवस आहे, सध्या प्रकृती कशी आहे आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? माझी प्रकृती जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत देवाभाऊंनी आपला दिलेला शब्द पाळावा। तर 2014 ला देवाभाऊ तुम्हीच म्हणाले होते की या आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्रांचे पुरावे आहेत आणि आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला फक्त मतापुरतं वापरलेलं आहे। तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेट तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। म्हणून देवाभाऊ, माझी प्रकृती चांगली आहे तोपर्यंत हा प्रश्न सोडवा, तुम्ही दिलेला शब्द पाळा। जसजशी प्रकृती खराब होईल तसतसं तुम्हाला या धनगरांचं धनगरी तांडव, मल्हार तांडव तुम्हाला दिसेल, ते पाहू नका। आणि मागणी एकच आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेत आमच्यासाठी दिलंय तो आमचा घटनादत्त अधिकार आहे, त्याची अंमलबजावणी करा आणि आमच्या लेकराबाळांना एसटीचं प्रमाणपत्र द्या। जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही एसटी कॅटेगरीचं, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।